31 मे रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करताय आणि तुम्हाला टाइम टेबल तयार करायला, तुमचं शेड्यूल बनवायला अडचण येते का? तर चाणक्य मंडल परिवार तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन येत आहे, ज्याचं नाव आहे हार्टबीट कोर्स. या कोर्सची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. राज्यसेवा पूर्व परीक्षा एकूण 400 गुणांची असते, ज्यामध्ये 200 गुणांचा सामान्य अध्ययन पेपर 1 आणि 200 गुणांचा सीसॅटचा पेपर म्हणजेच ॲप्टिट्यूड टेस्ट. जो दुसरा पेपर आहे तो फक्त क्वालिफाईंग असतो, पण पहिला पेपर त्याला सामान्य अध्ययन पेपर 1 GS पेपर म्हणतोय, त्याच्यावर तुमची गुणवत्ता ठरते. या पेपरमध्ये साधारणतः 7 विषय आहेत, जे विषय म्हणजे हिस्ट्री, इतिहास, जॉग्राफी, भूगोल, पॉलिटी, राज्यशास्त्र, इकॉनॉमी, अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंट, पर्यावरण, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान आणि 7वा विषय म्हणजे चालू घडामोडी. हे 7 विषय याची तयारी आपण ह्या कोर्समध्ये, तसेच सीसॅटची सुद्धा तयारी आपण या कोर्समध्ये करून घेणार आहोत. कारण तुम्ही ज्या वेळेला या परीक्षेची तयारी करायचा विचार करता, त्यावेळेला कशी तयारी करायची आणि कुठल्या विषयाला किती महत्त्व द्यायचं एवढंच नव्हे, कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिक्सना जास्त महत्त्व द्यायचं. कारण फक्त एक विषय म्हणजे एक पुस्तक असा विचार करून या स्पर्धा परीक्षांच्या युगात आता चालत नाही. तुम्हाला त्यासाठी PYQs आणि सिलेबस, PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न, या सर्वांचा अभ्यास करून तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी तयार करावी लागते. ही स्ट्रॅटेजी आम्ही आणि आमचे हे तज्ज्ञ फॅकल्टीज तयार करतात आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण अभ्यास केला तर आपण यशस्वी होण्याचे जे चान्सेस आहेत ते वाढणार आहेत. विशेष आहे की धर्माधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील आणि सर स्वतःसुद्धा या बॅचला मार्गदर्शन करतात. तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षांच्या युगात जर टिकायचं असेल तर जी शिस्त लागते, ती शिस्त ही बॅच शिकवणार आहे. सकाळी 7:30ला आपली ही बॅच चालू होईल आणि 12:30 ते 12:30 या काळापर्यंत ही बॅच चालते. सर्वसाधारणपणे टाइम टेबल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलं आहे, पण हा आपला कोर्स चालू होतोय 13 फेब्रुवारीला. त्याचे डेमो सेशनसुद्धा आधी आहेत, हे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामध्ये आपण रजिस्टर करायचं आहे. पण आता अभ्यास उगाच वाऱ्यावर नाही करायचा, आपल्याला त्याला एक शिस्त लावून द्यायची आहे आणि ती शिस्त म्हणजे आपला हा हार्टबीट कोर्स. तर लवकरच भेटूयात आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करूयात. ज्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये हे जमलं नाही त्यांनी लक्षात ठेवा, आता परत ही दिशा आपल्याला आजमावायची आहे आणि आता येणाऱ्या अटेम्प्टमध्ये आपण ही परीक्षा क्लिअर करायची आहे. एकत्र अभ्यास करूयात आणि मजा करत अभ्यास करूयात. लवकरच भेटू.